हॅलो फ्रेंड, नमस्ते. माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज मी या ठिकाणी खूप सुंदर अशी पैठणी ब्लाऊज डिझाईन करून दाखवणार आहे. छोट्याशा काठापासून आपण इतकी सुंदर ब्लाऊज डिझाईन करू शकतो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. अगदी सरळ, व्यवस्थित, सोप्या पद्धतीने मी या ठिकाणी काठाची डिझाईन कशी करायची हे मी या ठिकाणी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर अशा पद्धतीने आपण गळ्याची लांबी घेत आहोत. तर गळ्याची लांबी तर ह्या ठिकाणी मी 2 इंचावरती अशी मार्किंग केलेली आहे. नंतर पूर्ण अखंड अशी त्या ठिकाणी कटिंग मारून घेत आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर ही सरळ अशी मार्किंग झाल्यानंतर आता मी गळ्याला या ठिकाणी आकार देऊन घेणार आहे. तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात, मी अशा पद्धतीने ह्या ठिकाणी गळ्याला आकार देऊन घेतलेला आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी आपला गळ्याचा आकार तयार झालेला आहे. तर आता मी सर्वात आधी हे कट करून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी आपण त्या मार्किंगवरती आपण पॅच तयार करून घेणार आहोत. आता आपण ह्या ठिकाणी कट्स मारून घेणार आहोत आणि ह्या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी ड्रॉइंग केलेला भाग कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर आता नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने मी या ठिकाणी पॅचला आकार देणार आहे. ते नंतर आपण आकार देऊन घेऊया. तर आपण ह्या ठिकाणी उरलेल्या काठाचा भाग लावून ही डिझाईन करून घेणार आहोत. तर या ठिकाणी ब्लाऊजचा कापड आणि काठाचा कापड आपण यूज करणार आहोत. तर हे पहा, सर्वात आधी आपण हे बाजूला कट करून ठेवून घेऊया. शेवटी हे कामाला येईल. आधी गळा आपण तयार करून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने आपला ह्या पॅच तयार करायचा आहे ह्याचा. तर त्याआधी आपण ह्या ठिकाणी ब्लाऊज अस्तरला लावून जॉईन करून घेणार आहोत. तर आता आपण ब्लाऊजवरती अस्तर जॉईन करून घेणार आहोत. तर नेहमी आपण सुशा भागावरती अस्तर ठेवतो आणि पलटी मारतो. तर आता मी या ठिकाणी पलटी मारून घेणार नाही. तर जसंच तसं उलट्या साईडला आपण अस्तर जॉईन करून घेणार आहोत. नंतर आपण गोट लावून घेणार आहोत. तर त्याआधी मी उलट्या साईडला मी ह्या ठिकाणी अस्तर जॉईन करून घेत आहे. तर अशा चुका नेहमी होतात, म्हणून ही छोटी छोटी माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये स्पष्ट करत आहे. तर अशा पद्धतीने सर्वजणी आपण अस्तर जॉईन करून घेतलेले आहोत. तर ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचा सुद्धा अस्तर मी कशा पद्धतीने जॉईन करणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आपण दुसऱ्या साईडचे सुद्धा अस्तर अशाच पद्धतीने जॉईन करून घेत आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व साईडनं मी या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे आणि अस्तर जॉईन करून घेत आहे. तर हे पहा, सर्व साईडने मी या ठिकाणी शिलाई मारून घेतलेली आहे. तर मी या ठिकाणी आतमध्ये राहिलेला एक्स्ट्रा कापड कट करून घेत आहे. तर आता हे आपले दोन्ही साईडचे कट करून झाले आहे. तर कडेच्या साईडने सुद्धा जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहोत. तर हे अशा पद्धतीने दोन्ही साईडचे तयार झालेले आहेत. आता आपण या ठिकाणी नेक्स्ट स्टेप गोट लावून घेणार आहोत. त्याआधी आपण ह्या ठिकाणी डिझाईन करून घेणार आहोत. तर आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मी ह्या ठिकाणी असे बारीकसं पॅच लावून घेणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी ड्रॉईंग करून घेत आहे. तर आता ह्या ठिकाणी पहा, अशा पद्धतीने ह्या ठिकाणी 5 स्टेपमध्ये मी आकार दिलेला आहे. ह्या ठिकाणी आपण काठ लावून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण ही मार्किंग करून घ्यायची आहे. तर हे एकमेकावरती ठेवायचे आणि त्यावरती टॅप करून घ्यायचे आणि दुसऱ्या साईडला सुद्धा ही मार्किंग तयार होते. आता त्या मार्किंगला आपण गडद करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी तो आकार देऊन घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, मी काठचा एक साईडचा भाग घेतलेला आहे. तो आता आपण ब्लाऊजच्या भागावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत, जो की उजवा आणि ब्लाऊजवरती डावा. समोरच्या साईडने जसं उजवा दिसेल तशा पद्धतीने आपण या ठिकाणी काठ ॲडजस्ट करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी असे सेफ्टी पिन लावून घेणार आहोत. जसे की टाचण्यासुद्धा आपण या ठिकाणी लावू शकतात किंवा बारीकशे टाके घालून तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकतात. अशा पद्धतीने जॉईन करून घेतल्यानंतर आता आपण जो आकार तयार केलेला होता त्या आकारावरती एक शिलाई घालणार आहोत आणि गळ्याच्या सर्व साईडने एक शिलाई घालून घेणार आहोत. गळ्याच्या साईडने शिलाई घातल्यानंतर जो एक्स्ट्रा काठ होता तो आता आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर अशा पद्धतीने कट करून झाल्यानंतर जो ड्रॉईंग केलेला भाग होता तो सुद्धा आपण या ठिकाणी शिवून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीने आपण ड्रॉईंग केलेला होता तो या पद्धतीने आपण या ठिकाणी स्टिचिंग करून घेणार आहोत.
तर हे पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी स्टिच करून घेतलेला आहेत. आता जो एक्स्ट्रा कापड होता ते सुद्धा कट केले. आता पलटी मारून घेऊन जो काठचा जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर हळूवार त्या ठिकाणी कट करून घ्यायचे. तर हे पहा अशा पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वात सोप्या पद्धतीने कट करून घेत आहोत आणि सर्वात सोप्या पद्धतीने या ठिकाणी काठ जॉईन करून घेत आहोत. तर ह्या ठिकाणी थोडेसे आपल्या डिझाईनला काठ कम पडली होती. दुसरा कापड त्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहे. तर हे पहा अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मी जॉईन करून घेत आहे. तर हे पहा एकमेकावरती ही काठ अशी ठेवून घ्यायची आणि पाहायची कम पडल्या ठिकाणी ती जॉईन करून घेतलेली आहे. आणि आता ह्या ठिकाणी पहा अशा पद्धतीने ही जॉईन केली. आता हिला पलटी मारून घेत आहे आणि डबल त्या ठिकाणी जशी डिझाईन तयार केली होती त्या ठिकाणी आपण शिलाई मारून घेऊन जो एक्स्ट्रा कापड आहे तो आता आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हे आकार खूप सुंदर तयार झालेले आहे आणि सोप्या पद्धतीने लवकरात होणार ही डिझाईन तयार होते. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण ही काठ लावून घेणार आहोत. त्याआधी आपण या ठिकाणी गोट लावून घेणार आहोत. गोट लावण्यासाठी अशी बारीक बारीक मी पट्ट्या काढून घेतलेली आहे. आता हे दोन्ही जॉईन करून या ठिकाणी आपण गोट लावून घेणार आहोत. तर आता आपण या ठिकाणी गोट लावून घेणार आहोत. तर गोट लावण्यासाठी मी 1.25 इंचाची पट्टी तयार केली आहे आणि अशा पद्धतीने या ठिकाणी गोट लावून घेत आहेत. तर हळूवार या ठिकाणी ही पट्टी जशा पद्धतीने आकार दिला त्या पद्धतीने घुमवत आहे आणि जास्ती ताणत नाही. ताणल्यामुळे त्या ठिकाणी आकार चेंज होण्याची शक्यता असते. तर हळूवार आपण या ठिकाणी ही पट्टी लावून घ्यायची. आता जो एक्स्ट्रा आतमध्ये कापड आहे तो आपण हळूवार बारीक थोडासा कट करून घ्यायचा आणि या ठिकाणी आता गोट लावून घेणार आहोत. आता मी या ठिकाणी गोट लावण्यासाठी पलटी मारून घेत आहे आणि त्या ठिकाणी गोट लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने हे पहा हळूवार बारीक या ठिकाणी मी गोट लावून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात आपला गोट खूप सुंदर असा तयार झालेला आहे. तर त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा आपण अशीच डिझाईन तयार करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी गोट लावून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने मी तयार केले आहे. आता ह्या ठिकाणी लेससुद्धा लावून घेत आहे. कडेच्या साईडने लेस लावत आहे. तर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी कलर कॉम्बिनेशन करू शकता. जसा साडीचा कलर असेल त्या पद्धतीने सुद्धा ह्या ठिकाणी लेस लावलं तर ही डिझाईन अतिउत्तम दिसते. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी मी लेस लावून घेतलेली आहे. तर हे आपले दोन्ही पार्ट तयार झालेले आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आता आतमधला आपण पॅटर्न तयार करणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न कट केलेला होता तो ओळखण्यासाठी मी तसाच ठेवलेला आहे आणि एक साईडचा भाग कट करून घेतलेला आहे. आता हे कट केलेले भाग आपण या ठिकाणी वाढवून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने आता आपण हे कट केलेले भाग वाढवून घेणार आहोत. तर एका साईडने वाढवून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने आपल्याला गोट लावायचा आहे म्हणून त्या साईडला एका साईडने आपण हे थोडंसं कापड वाढवून घेतलेला आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आता हे सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. जेणेकरून मी एक साईडचा कट केलेला होता ते ओळखू येण्यासाठी. दुसरा भाग सुद्धा मी या ठिकाणी जसाच तसा वरचा भाग तसा ठेवलेला आहे आणि सेंटरचा भाग सुद्धा तसाच ठेवला आहे आणि कडेच्या साईडने थोडासा वाढवून घेतलेला आहे. अर्धा इंच या ठिकाणी कडेच्या साईडने मी या ठिकाणी वाढवून घेतलेला आहे. हा गोल राऊंड आपण काठच्या कापड्याने करणार आहोत आणि हा दुसरा राऊंड आपण ब्लाऊज पीसच्या कापडाने करणार आहोत किंवा साडीचा कापडसुद्धा तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात. तर हे पहा अशा पद्धतीने मी काठ जॉईन करून या ठिकाणी हा पॅच तयार करून घेणार आहे. थोडंसं कमी पडत होतं त्या ठिकाणी आणखी एक्स्ट्रा दुसरा कापड या ठिकाणी काठचा जॉईन करून घेत आहे आणि त्या ठिकाणी डिझाईन तयार करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी जॉईन करून आता वरच्या साईडने जसा राऊंड शेप दिलेला होता त्याच पद्धतीने या ठिकाणी आकार देऊन या ठिकाणी मी शिवून घेत आहे. तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी शिलाई गाठलेली आहे. आता जो एक्स्ट्रा कापड होता तो कट करून या ठिकाणी असा हा खालच्या साईडला पलटी मारून घेत आहे आणि त्या ठिकाणी आणखी एक शिलाई घालून घेत आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही त्या ठिकाणी लेससुद्धा लावू शकतात. तर मी या ठिकाणी सर्वसाधारण सिंपल असा ठेवलेला आहे. आतल्या भागात सर्व साईडने आपण ही जी कापड होता तो शिलाई घालून घेणार आहोत आणि जो एक्स्ट्रा काट आहे तो आता आपण या ठिकाणी कट करून घेत आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने एक्स्ट्रा काट असलेला तो आता आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहे.
तर आता दुसरासुद्धा आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत. वाढवल्या भागाला काहीच करायचं नाही आणि जो जसाच तसा ठेवलेला होता त्या भागाला आपण गोट लावून घेणार आहोत. तर त्या ठिकाणी सुद्धा त्याच पद्धतीने असा ब्लाऊजच्या कापडावरती मी हे शिवून घेत आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर अशा पद्धतीने राऊंड साईडला आपण दोन्ही साईडने शिवून घेतलेले आहोत. आता जो एक्स्ट्रा कापड आहे तो सुद्धा आपण आता हा कट करून घेणार आहोत. कट करून झाल्यानंतर सर्वात आता आपण हे पहा दोन्ही साईडचे आपण कट करून घेत आहोत. तर हे पहा पलटी मारून घेत आहे. तर पलटी मारून आता आपण या ठिकाणी आणखी जशा पद्धतीने त्या पद्धतीने शिलाई घालून घेणार आहोत. तर हे पहा अशा पद्धतीने पलटी मारून या ठिकाणी त्यावरती एक शिलाई घालून घेत आहोत. तर ह्याला सुद्धा मी पलटी मारून घेत आहे. पलटी मारून या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत. तर हे पहा दोन्ही साईडला आपण शिलाई घालून घेतलेली आहे. पलटी मारून शिलाई घालून घेतल्यानंतर आता आपण या ठिकाणी लेस सुद्धा लावून घेत आहोत. दोन्ही साईडला आपण लेस लावून घेणार आहोत. तर हे पहा एक साईडचा झालेला आहे, दुसऱ्या साईडला सुद्धा लेस लावून घेतलेली आहे. आता जो खालच्या साईडला अस्तरचा भाग होता त्या पद्धतीने आपण सर्व साईडला शिलाई मार्किंग करून घेऊ. त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहोत. शिलाई घालून झाल्यानंतर जो एक्स्ट्रा कापड आहे तो सुद्धा आपण या ठिकाणी कट केलेला आहे. हे पहा अशा पद्धतीने हे दोन्ही ठेवून त्यावरती सेंटरवरती ही मार्किंग करून त्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची आहे. तर हे दोन्ही जॉईंट करून घ्यायचे आहे. तर आपण अस्तरचा जो आकार कट केलेला होता तो आपण ह्या ठिकाणी ठेवून घेऊन या तिन्ही पॉईंट एकत्र करून अशा पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने दोन्ही साईडला मी मार्किंग करून घेत आहे. ही अशी मार्किंग करून त्या ठिकाणी सुद्धा ही जॉईन करून घेणार आहे आणि सेंटरवरती काढून घेणार आहे मार्किंग. तर हे सेंटर आपण काढलेला आहे. तर अशा पद्धतीने ही जे दोन्ही पॉईंट आहेत ते जॉईन करून घेणार आहोत. तर हे अशा पद्धतीने मी या ठिकाणी जॉईन करून घेत आहे. तर आता ह्या ठिकाणी नेक्स्ट स्टेप करणार आहोत. तर हे अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत आणि दोन्ही साईडचे आपण जे तयार केलेले होते ते आपण ह्या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. तर आता आपण लगेच या ठिकाणी व्यवस्थित अशी ही मार्किंग तयार जॉईन करून घेणार आहोत आणि त्या ठिकाणी असं ठेवून घेणार आहोत आणि आकार पाहून घेणार आहोत. जर आकार खालीवरी होत असेल तर तुम्ही व्यवस्थित त्या ठिकाणी आकार करू शकतात आणि त्या ठिकाणी टाचणी लावून तुम्ही ह्या ठिकाणी जॉईन करू शकता. तर हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडला ही टाचणी लावून घेतलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. तर आता टाचणी लावून झाल्यानंतर मी ह्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहे. तर या ठिकाणी मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे. तर अशाच पद्धतीने दुसरा पार्टसुद्धा आपण या ठिकाणी जॉईन करून घेणार आहोत. टाचण्या काढायच्या आणि त्या ठिकाणी शिलाई घालत यायची. तर हे अशा पद्धतीने या ठिकाणी मी थोडंसं डबल टॅप करून त्या ठिकाणी शिलाई पॅक करून घेत आहे. तर नेहमी आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी शिलाई पॅक करून घ्यायची असते. तर आता नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी टक्स घालून घेणार आहोत. तर तुम्ही टक्स नंतरच पाडून घ्या, कारण की डिझाईन तयार झाल्यानंतर टक्स पाडल्यानंतर ही डिझाईन खूप छान दिसते. तर हे पहा अशा पद्धतीने दोन्ही साईडला टक्स पाडून घेतलेले आहेत. आता आपण या ठिकाणी पट्टी लावून घेणार आहोत आणि जो थोडासा खालच्या साईडला हा भाग वाकलेला होता त्या ठिकाणी आपण हा थोडेसे तिरपे कट मारून घेऊन तो भाग सरळ करून घेणार आहोत. आता तो भाग सरळ झाल्यानंतर आता आपण या ठिकाणी पट्टी लावून घेणार आहोत. तर पट्टी जॉईन करून घेऊन खालच्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे. तर हे पहा तुम्ही या ठिकाणी मी पट्टीवरती एक शिलाई मारून घेत आहे. आता ही खालच्या साईडला सुद्धा पलटी मारून घेणार आहे. तर मी या ठिकाणी खालच्या साईडला पलटी मारून घेतलेली आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात. तर आपली या ठिकाणी डिझाईन तयार झालेली आहे. त्याआधी मी या ठिकाणी थोडेसे असे त्रिकोणी आकार करून या ठिकाणी पॅचवरती लावून घेत आहे. तर हे अशा पद्धतीने जो राऊंड शेप होता त्या ठिकाणी मी हे त्रिकोणी आकारचे 5 ते 6 या ठिकाणी लावून घेत आहे. तर तुम्ही त्या ठिकाणी बंद करून सुद्धा त्या ठिकाणी डिझाईन करू शकता. तर मी या ठिकाणी असे त्रिकोणी छोटे छोटे करून त्या ठिकाणी लावून घेत आहे. तर या ठिकाणी आपली डिझाईन तयार झालेली आहे. तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगावं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अंजली ऑल इन वन. तर ही डिझाईन खूप छान दिसते आणि तुम्ही सुद्धा ही डिझाईन एकदा नक्की करून पहा. तर बाय बाय, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा एकदा.